आज थोडा वेळ आहे तर आपण जरा नीरव मोदींच्या घोटाळ्याबद्दल बोलून घेऊ की नेमका हा घोटाळा काय होता. आपल्याला सर्वांनाच माहीत असणार की एक मोठा घोटाळा झालेला आहे आणि मोठा फटका हा बँकांवर सुद्धा पडला आणि अर्थव्यवस्थेवर सुद्धा पडला. आता घोटाळा नेमका कसा आणि नेमके काय कारण होतात. पहिल्यांदा घोटाळा झाला अशातला भाग नाही आणि पहिल्यांदा बँकेमार्फत घोटाळा झाला अशातलाही काही भाग नाही. याच्या आधी सुद्धा भरपूरसे घोटाळे झाले. आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा बघितलं होतं की हर्षद मेहताच्या कारणाने ऑलमोस्ट 1992च्या काळामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये जो पैसा लावला गेला होता त्यात बँक ऑफ कराड आणि UTI यांच्या कारणाने त्यांनी फेक रिसिप्ट ज्या तयार केल्या होत्या त्यानुसार घोटाळा झाला. अच्छा, एवढं होऊनही ते काही शिकले नव्हते. म्हणजे आधी पारेख मेहता यांनी घोटाळा केला आणि सॉरी पारेख मेहता म्हणजे तुमचा हर्षद मेहता यांनी घोटाळा केला आणि त्याच्यात जो चेला होता त्याच्या 8 वर्षानंतर सन 2000ला केतन पारेख यांनी सेम घोटाळा केला. अच्छा, सेम घोटाळ्याच्या वेळेस काय झालं, पहिल्या घोटाळ्यामध्ये सुद्धा UTI फसली होती आणि दुसऱ्या घोटाळ्यात सुद्धा UTIच फसली. साधारणतः हे जे संस्था आहेत किंवा बँका आहेत त्यांना खूपदा आपण बघितलंय की RBI कसं काय यांना साधारणतः एक कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. आदेश देत नाही पण निदान समजावणी देते की तुम्हाला काय करायला पाहिजे किंवा काही नाही करायला पाहिजे. तर ही बँकेचं जे मॅनेजमेंट असतं त्यांच्यामार्फत कुठला ना कुठला काही गडबड करून तो घोटाळा केला जातो. हा जो नीरव मोदी घोटाळा होता हा असाच घोटाळा होता बघा. नीरव मोदी साधारणतः नीरव मोदीचा विचार केला तर त्याचा मोठा बिझनेस मुंबईला हिऱ्यांचा आहे, बरोबर आहे ना. आता तो बाहेरून हिरे विकत घेऊन तो देशामध्ये किंवा इतर देशामध्ये सुद्धा ते हिरे मोठ्या प्रमाणामध्ये विकायचे. आता समजा की त्याला हिरे विकत घेत असताना स्वित्झर्लंडमधनं ते हिरे विकत घ्यायचे असणार आणि मोठ्या करोडोमध्ये त्याचा जो होता तो ट्रान्झॅक्शन चालायचा. साधारणतः व्यवहार बघा कसा राहायचा. जेवढेही मोठे उद्योजक आहेत किंवा इंडस्ट्रीज चालवतात त्यांना कुठल्याही प्रकारच्या लोनची गरज पडणारच. विदाऊट लोन त्यांचं काम पुढे जाऊ शकत नाही. तर नीरव मोदी सुद्धा लोन घ्यायचा आणि विविध भागातनं तो विविध लोन घेत असायचा. आता समजून जा की त्यांना स्वित्झर्लंडचं एक्झाम्पल न घेता आपण हाँगकाँगचं एक्झाम्पल घेऊ की त्याला जर हाँगकाँगमधनं हिरे निर्यात करायचे असतील तर मग त्याला कुठून ना कुठून कर्ज घ्यावं लागेल. मग कर्ज घेत असताना त्यांनी असा विचार केला की आपण भारतीय बँकाकडनं कर्ज घेतल्यापेक्षा आपण हाँगकाँगच्याच बँकेकडनं कुठून ना कुठून कर्ज घ्यावा. तसंही हाँगकाँगकडनं जेव्हा तो हिरे विकत घेणार तर तेव्हा त्याला जो पैसा द्यावा लागेल तर रुपीजनुसार तर द्यावाच लागणार नाही, त्याला डॉलरच्या स्वरूपात किंवा इतर करन्सीच्या स्वरूपात द्यावं लागेल. त्यामुळे त्यांनी असा विचार केला की हाँगकाँगमध्ये त्यांनी ती बँक शोधली जी भारतीय असणार. आता ऑफकोर्स अशा भरपूरशा भारतीय बँका आहेत ज्यांचे ब्रांचेस विदेशामध्ये आहेत, भरपूर बँका आहेत पब्लिक सेक्टरच्या, प्रायव्हेट सेक्टरच्या. तर ॲक्सिस बँकेची सुद्धा शाखा ही हाँगकाँगमध्ये आहे. त्याच्या बँका फसल्या आहेत ना या संपूर्ण घोटाळ्यामध्ये. तर त्यात तर एक आहे पंजाब नॅशनल बँक जी खऱ्या अर्थाने कल्प्रिट आहे, त्यानंतर ॲक्सिस बँक आहे आणि अलाहाबाद सुद्धा आहे. या बँकांचा विचार केला तर बघा नीरव मोदींनी नेमकं कसं ट्रान्झॅक्शन केलं. नीरव मोदीला त्याचा हिऱ्याचा बिझनेस आहे मुंबईला, त्याला हाँगकाँगमधनं हिरे विकत घ्यायचे होते. मोठा एक व्यवहार होणार होता त्यामुळे एक मोठी अमाऊंट त्याला लोनच्या स्वरूपात पाहिजे होती. तर त्यांनी विचार केला की आपण भारतीय बँकेकडनं कर्ज न घेता भारतीयच बँकेच्या विदेशी शाखेकडनं आपण कर्ज घ्यावं. तर ॲक्सिस बँक देशाची एक प्रायव्हेट सेक्टरची मोठी बँक आणि तिची हाँगकाँगमध्ये एक शाखा आहे. तर त्यांनी ॲक्सिस बँकेमधनं कर्ज घेण्याचं ठरवलं आणि त्यांनी कर्जाचं काही आय थिंक 10 कोटी रुपये काहीतरी त्यांनी कर्जाची मागणी केली होती. आता हाँगकाँगच्या ॲक्सिस बँकेकडनं कर्ज घेत असताना त्याला 2 फायदे आहेत. एक तर त्याला डॉलरच्या स्वरूपातच पैसा मिळणार, तो ट्रान्झॅक्शन सुद्धा डॉलरच्या स्वरूपातच पुढे करणार आहे. तर तो भारतीय बँकेतनं पैसा घेईल तर त्याला रुपीजच्या स्वरूपात पैसा मिळेल, मग त्याला कन्वर्ट करावं लागेल, मग तो तिकडे डॉलरच्या स्वरूपात जाणार. आणि दुसरा मुद्दा असा की जी हाँगकाँगमध्ये ॲक्सिस बँक आहे तिचे रेट जे असणार इंटरेस्ट रेट ते भारतीय रेटपेक्षा कमी आहेत. तर त्याला कर्ज कमी फेडावं लागेल म्हणजे इंटरेस्ट रेट त्याचा कमी जाणार. पण ॲक्सिस बँकेकडनं त्याला 10 कोटीचं कर्ज पाहिजे असेल तर त्याला मॉर्गेज सुद्धा ठेवावं लागेल. विदाऊट मॉर्गेज तर होणार नाही. तर मॉर्गेजसाठी त्यांनी नेमकं काय केलं, त्यांनी त्यासाठी पंजाब नॅशनल बँकेची मदत मागितली आणि पंजाब नॅशनल बँकेला म्हटलं की बाबा तुम्ही आमच्या नावाचं एक LOU काढून द्यावं, लेटर ऑफ अंडरस्टँडिंग किंवा लेटर ऑफ अंडरटेकिंग असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे LOU खूप मोठं काम करतं. LOU म्हणजे त्या व्यक्तीची एक प्रकारची मॉर्गेज आहे. आता ही मॉर्गेज कशी समजा ॲक्सिस बँकेकडनं 10 कोटीचं लोन जर नीरव मोदीला मिळत असेल तर ॲक्सिस बँकेमध्ये त्याला 10 कोटी डिपॉझिट इन द सेन्स मॉर्गेज ठेवावं लागेल. आता नीरव मोदींना जर पंजाब नॅशनल बँकेतर्फे मॉर्गेज ठेवायचं असेल तर बघा काय होणार.
नीरव मोदी आपली संपत्ती किंवा कुठलंही असं मॉर्गेज ज्याचं व्हॅल्युएशन 10 कोटीचं असणार तो पंजाब नॅशनल बँकेत जमा करणार. पंजाब नॅशनल बँकेकडे 10 कोटीचा मॉर्गेज आल्यानंतर पंजाब नॅशनल बँक एक LOU निर्माण करणार, लेटर ऑफ अंडरस्टँडिंग, आणि मग ते पंजाब नॅशनल बँक ॲक्सिस बँकेला पाठवणार. LOU, त्या LOU ची फेस व्हॅल्यू आहे, ते एक प्रकारचा मॉर्गेज आहे ज्याची 10 कोटी एवढं व्हॅल्यू आहे. आता ॲक्सिस बँकेकडे LOU आलेला आहे, आता काही प्रॉब्लेम नाही, बिलकुल मॉर्गेज झालं तर बिलकुल ॲक्सिस बँक आता 10 कोटी नीरव मोदीला देणार आणि ॲक्सिस बँकेने मग तसा पैसा मोदीला दिला. आता पैसा आलेला, दर महिन्याला तो पैसा विथ इंटरेस्ट परत सुद्धा करत होता, काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा पंजाब नॅशनल बँकेचं व्यवस्थापन चेंज म्हणजे मॅनेजमेंटचे जे अधिकारी चेंज झाले तेव्हा त्यांना कळलं की जे पंजाब नॅशनल बँकेने LOU जाहीर केलं नीरव मोदीच्या नावाने, त्या LOUच्या नावाने एकही पैसा बँकेत जमा नाही आहे. बघा व्यवहार कसा पाहायला पाहिजे होता की नीरव मोदींनी 10 कोटीची संपत्ती पंजाब नॅशनल बँकेत ठेवली, त्यानंतर त्यांनी LOU काढलं आणि LOU तिकडे गेलं. नीरव मोदींनी एक टिकली सुद्धा दिली नाही पंजाब नॅशनल बँकेला, काही घूस दिली असणार कारण त्यांचे जे अधिकारी असणार त्यांना, आणि त्यांनी तसं फेक LOU, फेक इन द सेन्स त्याच्या नावाचं LOU काढलं. आता तो गेला आहे ॲक्सिस बँकेमध्ये, तर बिलकुल ॲक्सिस बँकेला काही प्रॉब्लेम नाही, ॲक्सिस बँक त्याला 10 कोटी देऊन देईल. तो दर महिन्याला जरी परतफेड करत होता काही प्रॉब्लेम नाही आहे, पण त्याने इकडून तिकडून एवढा कर्ज घेतला होता की भविष्यामध्ये त्या कर्जाची परतफेड करणे त्याला शक्य झालं नसतं. मग जेव्हा त्यांच्या मॅनेजमेंटला ही बाब कळाली की नीरव मोदीचं काहीच पैसा आपल्या बँकेमध्ये नाही आहे मॉर्गेजच्या स्वरूपात, तेव्हा मग त्यांनी तक्रार केली सेबीला. मग सेबीने त्याची जेव्हा जाच केली तेव्हा कळलं की काही भ्रष्ट अधिकारी यांनी एक खोटी LOU त्याच्या नावाने काढून घेतलेली आहे. 4 लोक ऑलमोस्ट यामध्ये फसलेले. एक तर स्वतः नीरव मोदी आहे, दुसरी त्याची बायको आहे, त्यानंतर त्याचा भाऊ आहे आणि त्यानंतर त्याचा काका आहे. हे 4 आहेत ज्यांनी हा कारनामा करून ठेवलेला. आता इथे बघा काय झालं. आता नीरव मोदीकडनं पैसा निघणार नाही निघणार हा भाग वेगळा आहे, तो भाग वेगळा. आता इथे गुंतलेल्या अलाहाबाद बँकेकडनं सुद्धा त्यांनी कर्ज घेतलं होतं अशाच प्रकारे. ॲक्सिस बँकेचं तर आपण बघितलंच. होऊ शकते ॲक्सिस बँकेला त्याचा फटका पडणार नाही. का पडणार नाही? कारण की ॲक्सिस बँकेला पैसा परत करण्याचं काम ना नीरव मोदीचं नाही आहे, पंजाब नॅशनल बँकेचं आहे. पंजाब नॅशनल बँकेने त्यांना काढून दिलं तो LOU, तर त्या पंजाब नॅशनल बँक आता ते 10 कोटी विथ इंटरेस्ट ॲक्सिस बँकेचं परतफेड करणार. हा होता एक मोठा घोटाळा. असे भरपूरसे घोटाळे झाले तुमच्या देशामध्ये, पण त्यातला एक मोठा घोटाळा म्हणून नीरव मोदीचा घोटाळा सुद्धा बिलकुल आपल्याला म्हणू शकतो आपण. ठीक आहे.